पोलीस भरतीसाठी आपण सेल्फ स्टडी म्हणून तुम्हाला फ्री नोट्स टाकले आहेत, ऍपमध्ये आहेत, टेलिग्रामला आहेत. आता सध्या तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे एक एक दोन दोन चॅप्टर टाकायला चालू केले आहेत आणि पोलीस घटकाची संपूर्ण फाईल टाकलेली आहे. पोलीस घटकावर कधी कधी एक दोन आणि एखाद्या ठिकाणी अगदी 5-6 सुद्धा प्रश्न येतात, त्यामुळे आपली तयारी असली पाहिजे. आता ह्या नोट्स कशा आहेत एकदा बघून घ्या, तुम्हाला आवडल्या तर तुम्ही नक्की त्या वापरू शकताय. आता पोलीस प्रशासन आहे, ग्रामीण आणि शहरी रचना वेगळी केली आहे, पण इथं तुम्हाला भरायला पण दिलंय की तुम्ही इथं काय करायचं, पोलीस आयुक्ताला एकूण किती आहेत जागा सोडल्यात, जेवढे आहेत तेवढ्याच जागा सोडल्यात, परिक्षेत्र किती आहेत ते लिहिलेत आणि त्याच्यासमोर तुम्ही जिल्हा भरून काढायचा. आता पोलीस पद आहेत तर ह्यांचा क्रम कसा आहे, अगदी पोलीस आयुक्तापासून पोलीस शिपायापर्यंत. कधी कधी आम्ही भरले, काही काही ठिकाणी तुम्ही भरायचं आहे. म्हणजे पोलीस चौकी, पोलीस स्टेशन, उपविभाग, जिल्हा, परिक्षेत्र ह्याला काय म्हणतात हे सुद्धा तुम्ही लिहायचं आहे दोन्ही बाजूला, कारण वेगवेगळे नावं आहेत. आता समजा महत्वाची पदं आहेत आणि त्या पदामध्ये खांद्यावर काय आहे, तलवार आहे का, स्टार आहेत, किती आहेत, मपो आहे, मपोसे आहे की IPS आहे, अशा सगळ्या गोष्टी असतात. राजमुद्रा कुठं कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला भरायच्या आहेत. उभंच ठेवलं ना आपल्याला. त्याप्रमाणे आपल्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्या संस्थेबद्दल सुद्धा प्रश्न येतात. अगदी फुल फॉर्म येतो, स्थापना कुठं झाली, सुरुवातीचं मुख्यालय कुठं आहे, सध्याचं मुख्यालय कुठं आहे, आणि जर कायदा असेल तर कोणता कायदा आहे, कधीचा कायदा आहे. जर कायदा नाही किंवा परीक्षेला महत्वाचा नाही तर इथं आपण खुली करून ठेवली आहे, म्हणजे तुम्हाला इथं उगाच भरत बसण्याची गरज नाही, शोधण्याची गरज नाही. तुम्ही हे पुस्तकात बघून शोधू शकता, तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला बघून शोधू शकता. परंतु ह्या सगळ्या अति महत्वाच्या संस्था दिलेल्या आहेत, राष्ट्रीय महत्वाच्या संस्था आहेत समजा, तर ह्या संस्थांचा लॉंग फॉर्म काय, यांची स्थापना काय, यांचं काम काय आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ह्यांचे सध्याचे प्रमुख कोण आहेत, ज्यांचे येतात त्यांना रिकामी जागा सोडली, ज्यांचं येत नाही त्यांना आपण काय केलंय, फुली टाकलेली आहेत. लष्करी दल आहेत, त्यासोबत CDS आहे, तुम्हाला माहितीये. तर इथं काय केलंय, सगळं टाकायला सांगितलं तुम्हाला की CDSचा लॉंग फॉर्म सांगा, पहिले कोण, सध्याचे कोण, पदनिर्मिती कशी झाली आणि त्यांचं काम काय आहे, सगळ्यात गोष्टी आहेत. त्यासोबतच केंद्राचे निमलष्करी दल किंवा केंद्रीय पोलिसांची सुद्धा इथं माहिती एक तुम्हाला भरून दिले, बाकी तुम्हाला स्वतःला भरायचं आहे. महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिन, मुखपत्र, ब्रीदवाक्य, मुख्यालय, ध्वज, गृहमंत्री, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित दिलेल्या आहेत. हेल्पलाईन आहे. आता ह्या श्वान पथकावर मागच्या वर्षी प्रश्न आला होता की प्रशिक्षण केंद्र कुठे आहे, तर बारामती येथे आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. 2021ला स्थापना झालेली आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु तुम्हाला त्या माहित पाहिजेत. हेल्पलाईन आहेत, तर तुम्हाला हेल्पलाईन सुद्धा महत्वाच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जर नोट्स केल्या आणि सेल्फ स्टडी केला, त्याचा स्वतः भरल्या, स्वतः अभ्यासला, तर तुम्हाला 100% फायदा होणार आहे. टेलिग्रामला आणि तुम्हाला ऍपमध्ये सुद्धा मोफत टाकलेल्या आहेत फ्री स्टडी मटेरियल मध्ये. सोडवा. जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांनी तर आधीच सोडवले आहेत. नसेल, ज्या विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं नसेल परंतु बॅचला आहेत किंवा बॅचला नाहीत, कुणी असू द्या, सगळ्यांनी सोडवा, जास्तीत जास्त अभ्यास करा, तुम्हाला त्याचा